ठीक आहे. सो कॉस्ट बेनिफिट अनालिसिस ओपन केलीस का पुस्तक? ओके. कॉस्ट बेनिफिट अनालिसिस ओपन केलीस तर लक्षात येईल तुझ्या की आपण एक एक्झाम्पल काल बघत होतो, आज ते एक्झाम्पल पुढे कंटिन्यू करतोय. त्या एक्झाम्पलमध्ये असं बघितलं आहे की इन्व्हेस्टरनं सुरुवातीला पेज नंबर 28वरती दाखवले बघ. इन्व्हेस्टरनं सुरुवातीला 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केलेत, म्हणजे याचा अर्थ ते निगेटिव्हमध्ये आहेत. सध्या 1,00,000 रुपये त्याचे निगेटिव्हमध्ये दाखवले जातात. बघितलीस का बघ, 1,00,000 रुपये त्याचे निगेटिव्ह दाखवले जातात कॉस्ट बेनिफिट अनालिसिसमध्ये. पेज नंबर 26-27 असं आहे बघ. 27वरती आहे, 28वरती तो चार्ट आहे. ओके. त्यात बघ चार्टमध्ये काय दाखवले बघा की नेट प्रॉफिट कस्टमरला काढायचं आहे. तर तो कसं काढतोय, तर इयर त्याचं आहे 0. म्हणजे सुरुवातीच्या इयरमध्ये त्यानं पैसे इन्व्हेस्ट केलेत, सुरुवातीच्या पहिल्याच वर्षी समजा सुरुवातीला म्हणजे सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट घातली, तर त्या वर्षी त्याला काही प्रॉफिट नाही आहे, -1,00,000 रुपीज दाखवतं. आणि मग त्याला पहिल्या वर्षी 10,000 प्रॉफिट मिळालं. पहिल्या वर्षी त्याला किती प्रॉफिट मिळालं? 10,000 रुपये. दुसऱ्या वर्षी त्याला प्रॉफिट मिळतं आहे 10,000 रुपये. तिसऱ्या वर्षी परत त्याला 10,000 रुपये मिळतात. आणि चौथ्या वर्षी त्याला काहीतरी माझ्या मते 20,000 रुपये मिळतात. आणि 5व्या वर्षी त्याला 1,00,000 रुपये प्रॉफिट होतं. म्हणजे अशा पद्धतीने त्यानं सॉफ्टवेअर डिझाईन केलं. तर सॉफ्टवेअरमध्ये त्याने इन्व्हेस्टमेंट केली होती. सॉफ्टवेअरमध्ये गेली इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की थोडक्यात त्याला बाबा आलेला टोटल खर्च आत्तापर्यंतचा, म्हणजे सॉफ्टवेअरचा बनवण्याचा खर्च, स्टाफचा खर्च, इलेक्ट्रिशियनचा खर्च काय असेल तो सगळा वजावट होता. सगळा सॉफ्टवेअर बनवून झाल्यानंतरचा सगळं मेकओव्हर झाल्यानंतरचा खर्च जो आहे तो 1,00,000 रुपये होता मायनस. आणि तो 5व्या वर्षानंतर झाला प्लस, म्हणजे तर 1,50,000 रुपये प्रॉफिट झालं. तर ते मायनस 1,00,000 रुपये केलं समजा, तर आपल्याला शिल्लक किती राहते दाखवते 50,000 रुपये. सो 50,000 रुपये हे तुमचं नेट प्रॉफिट आहे असं इथं मेन्शन करता येईल. हे समजलं का इथंपर्यंत? स्नेहा समजलं का? ओके. तर ह्या बेसिसवरती आपण रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असं आपण बघणार आहोत. ROI हा एक कन्सेप्ट आपण बघणार आहोत. ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा कन्सेप्ट आपण इथनं शिकणार आहोत. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट विचारलं जातं, महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो जरा मुद्दा लक्षात घ्या. ओके. त्या पुस्तकामध्ये काय दिले बघा पुढं, इयर काय म्हटलं बघा, कॅश फ्लो दाखवला इयर 0, कॅश फ्लो आहे -1,00,000 रुपीज, ॲक्युम्युलेटेड किती -1,00,000 रुपीज. ओके. तर परत पहिल्या वर्षी त्याला 10,000 मिळालं, मग किती दाखवतो -19,000. पुढच्या वेळेला सेकंड इयरमध्ये 10,000. ओके, म्हणजे -80,000. नंतर थर्ड इयरला 10,000 म्हणजे -70,000 दाखवतो. मग फोर्थ इयरला 20 म्हणजे -50,000. आणि शेवटी त्याला नेट प्रॉफिट मिळतं. म्हणजे 1,00,000 रुपये मिळालं प्रॉफिट त्याला, पण टोटल इकॉनॉमिक बघायला गेलं तर 50,000 रुपये फक्त त्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट टोटल मिळालेलं आहे या ठिकाणी. ओके. सो दॅट इज ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ROI पेज नंबर 28वरती ROIचा फॉर्म्युला दिला आहे बघा. ROIचा फॉर्म्युला काय दिला आहे? ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट डिवायडेड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 100. बघितला का फॉर्म्युला सगळ्यांनी? फॉर्म्युला बघितला का बघ? फॉर्म्युला बघितला का बघ? ॲव्हरेज काढायचा. रिटर्न इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला काय आहे? ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट डिवायडेड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 100. आता ह्या केसमध्ये किती ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट किती झालं आहे आपलं? तर 50,000 रुपये ओव्हरऑल ॲव्हरेज आहे. कसं सांगतो तुला, 5,000 रुपये म्हणजे 10,000 रुपये वर्षाला, अशा हिशोबानं 5 वर्षामध्ये 50,000 रुपये हे त्याचं ॲव्हरेज झालं प्रॉफिट. त्याला शेवटी जे 50,000 आले ना, ते जर 5 भागात डिवाईड केलं तर 10,000 रुपये दर महिन्याला दर वर्षाला मिळतात आपल्याला. तर ते ॲव्हरेज 50,000 रुपये भागिले 5 म्हणजे 10,000 रुपये दर वर्षाला आपल्याला मिळाले. म्हणजे थोडक्यात 10% आपल्याला प्रॉफिट झालं. टोटल इन्व्हेस्टमेंटमधून 10% प्रॉफिट मिळालं आपल्याला. समजलं का इथंपर्यंत? हे एकदम आणखी सोपं सांगू तुम्हाला. समजा एखादा बँक आहे, समजा एखाद्या बँकेमध्ये तुम्ही 10,000 रुपये 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली. समजा बँकेला व्याज जर समजा 10% असेल, तर तुला किती व्याज मिळणार आहे दरवर्षी? 10,000 रुपये तुला दर वर्षाला व्याज मिळणार आहे. ओके. लाईक सेम कन्सेप्ट इज हिअर ऑल्सो. समजा तुला पहिल्या वर्षी 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले, पण तुला काहीच मिळालं नाही. समजा दुसऱ्या वर्षी पण समजा म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला समजा तुम्ही 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केलेत, तुम्हाला पहिल्या वर्षी काहीच समजा व्याज मिळालं नाही. दुसऱ्या वर्षी पण समजा काहीच मिळालं नाही. तिसऱ्या वर्षी पण काहीच नाही मिळालं. चौथ्या वर्षी पण काय नाही. आणि 5व्या वर्षी अचानक तुला त्यांनी समजून सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला 10,000 प्रॉफिट देतोय. तर मग
आत्तापर्यंत झालं इन्व्हेस्ट कसं कॅल्क्युलेट करणार तू? तर 10,000 तुला मिळाले असतील तर ते डिवाइड बाय 5,000 म्हणजे 5 वर्षाची ती निवांत करावं लागेल तुला. 2,000 रुपये म्हणजे दर वर्षात तुला 2,000 रुपये मिळाल्यासारखं आहे ते. कळते का? अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो आपण. 2,000 रुपये वर्षाला मिळाले असं हिशोबाने कॅल्क्युलेट केलं तर 5 वर्ष आपण निवांत राहिलो आणि 5 वर्षांनी आपल्याला 5,10,000 मिळाले. ओके, आपण घातलेले पैसे सॉरी 1,10,000 म्हणजे आपले घातलेले 1,00,000 रुपये प्लस आम्ही 10,000 रुपये म्हणजे टोटल वर्षाला 2,000 रुपये प्रमाणे वर्षाच्या असं 5 वर्षानंतर तुला 1,00,000 किती मिळाले? 1,10,000 मिळाले. असं ते गणित कॅल्क्युलेशन पूर्ण केलं जातं. सो हे आपण काल बघितलं होतं की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. ओके परेश पेज नंबर 28वरती आहे आपण. पर आपण फॉर्म्युला बघितला ना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा, काल बघत होतो ते आपण आता परत कंटिन्यू करतोय. ठीक आहे, समजते का? बघ रिटर्न इन्व्हेस्टमेंटचं काल आपण एक्झाम्पल बघत होतो तेच आता आपण पुढं कंटिन्यू करतोय. तुमचा माईक थोडा बंद चालू केला तरी चालेल म्हणजे मला कळत जाईल की तुम्हाला नेमकं ऐकायला येते आणि सगळं चालू आहे व्यवस्थित. इथंपर्यंत समजलं का सांगा, मग पुढे जाऊया आपण. रिटर्न इन्व्हेस्टमेंट आणि आता वरती दिलं एक्झाम्पल कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. कालचं उदाहरण आपण पुन्हा बघितले रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ते कालचं उदाहरण तर लक्षात आलं ना तुझ्या? 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले होते, 10,000 रुपये मिळत गेले, नंतरच्या 4थ्या वर्षी 20,000, 5व्या वर्षी किती 1,00,000 मिळाले. टोटल आपलं प्रॉफिट 1,50,000 रुपये झालं. 1,00,000 रुपये वजा झाले घातलेले पैसे, तर आपले शिल्लक किती राहिले? 50,000 रुपये. त्या 50,000ला आपण 5 वर्षासाठी डिवाईड केलं. 50,000 रुपये प्रॉफिट आहे आपलं समजा. 5 वर्ष आपण वाट बघितली ना, 5 वर्षाच्या हिशोबाने कॅल्क्युलेट केलं तर दरवर्षी 10,000 रुपये म्हणजे प्रत्येक वर्षी मिळालेलं ॲव्हरेज इन्कम किती आहे? 10%. दरवर्षी आपल्याला 10% मिळालं लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून. ठीक आहे, असं कॅल्क्युलेशन आहे ते. ठीक आहे, पुढचं घेऊया आपण. आता डिस्काउंट फॅक्टर एक आहे कॉन्सेप्ट बघूया. डिस्काउंट फॅक्टर काय असतो? डिस्काउंट फॅक्टर काय आहे? फॉर्म्युला काय आहे बघा पेज नंबर 29वरती. काय म्हटलं डिस्काउंट फॅक्टर? डिस्काउंट फॅक्टर काय म्हणतो? इज इक्वल टू काय म्हणतो? 1 डिवायडेड बाय 1 प्लस आर स्क्वेअर. 1 डिवायडेड बाय 1 प्लस आर ब्रॅकेट टी. ब्रॅकेट टी म्हटले. टी म्हणजे नंबर ऑफ इयर असं म्हटले आणि आर स्टँड्स फॉर रेट ऑफ इंटरेस्ट रेट. आता मला सांगा इंटरेस्ट रेट किती काढला आपण? 10% काढला आहे ना आपण, बरोबर ना? समजते का? इन द केस ऑफ 10% म्हणजे 10% आपलं समज लाखाला 10,000 म्हणजे कळतं ना तुम्हाला? 10% प्रॉफिट झालं लक्षात या. लाखाला 10,000 म्हणजे 10% प्रॉफिट आहे तुमचं. म्हणजे समजा एखाद्या बँकेत तुम्ही FD केली आहे 1,00,000ची आणि तुम्हाला समजा व्याज मिळते 10%, व्याज इंटरेस्ट रेट 10% असेल तर दरवर्षी तुम्हाला 10,000 मिळणार आहेत, वर्षाला 10,000 मिळणार आहेत. कळते का? असं कॅल्क्युलेशन आहे ते. समजलं ना? ओके, पुढे जाऊया आपण. डिस्काउंट फॅक्टर काय म्हणतो बघा. डिस्काउंट फॅक्टर इन द टी इज अ नंबर ऑफ इयर असं म्हटलं. टी इज अ नंबर ऑफ इयर इन द केस ऑफ 10% रेट अँड 1 इयर असं म्हटलं. 1 इयर आणि समजा डिस्काउंट फॅक्टर तुमचं काय आहे असं पण काय ठरलं तर आपल्याकडे काय आहे? 1 आहे असं 1 कॉन्स्टंट राहणार. 1मध्ये काय बदल? 1 डिवायडेड बाय 1 प्लस आर स्क्वेअर. आर काय आहे? इंटरेस्ट रेट. इथे 10% 10% म्हणजे 10% म्हणजे किती होतो तो? 10 डिवायडेड बाय 100. 10 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती होणार? 0.110. किती झाला तो? 0.110 म्हणजे 0.10% हे झालं इंटरेस्ट. ओके, आरची व्हॅल्यू काढली आपण. समजते का सगळ्यांना? फॉर्म्युला समजतात का? डिस्काउंट फॅक्टर इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 प्लस 0.10. ओके, सो हे कॅल्क्युलेशन पूर्ण केलं तर आपल्याला काय मिळते? 0.9091. ओके, तसंच आपण 2 वर्षासाठी कॅल्क्युलेट केलं तर काय होणार आहे? 0.8294. कळते का? समजलं का? ओके, सो नेट प्रेझेंट व्हॅल्यू आपण काढणार आहे. आता आपण काय काढतोय? नेट प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे सध्याची असणारी नेट प्रेझेंट व्हॅल्यू काय असेल, NPV काय असेल ते आपण बघतोय आपण. बघा परत एकदा बघा उदाहरण बघा. 1,00,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पहिल्या वर्षी -1,00,000 रुपये गेले.
पहिल्या वर्षी 10,000, दुसऱ्या वर्षी 10,000, तिसऱ्या वर्षी 10,000, चौथ्या वर्षी 20,000 आणि 5व्या वर्षी 1,00,000 रुपये. ठीक आहे. तर डिस्काउंट फॅक्टर आपण काढत गेलो तर तो कसा कॅल्क्युलेट आला बा, पहिल्या वर्षी तुमचा 1% झाला डिस्काउंट फॅक्टर, कारण त्या वर्षी तुम्हाला काहीच प्रॉफिट नाही आहे ना. समजते का? परत तुम्हाला काहीच प्रॉफिट नाही आहे, त्यामुळे तो मायनस दाखवतो. समजते का? पहिल्या वर्षी तुम्हाला काहीच म्हणजे काहीच नाही आहे, काहीच इन्कम वगैरे काहीच नाही आहे, काहीच तुम्हाला भेटलेलं नाही आहे, त्यामुळे ते 1 येतं पहिल्या वर्षी. डिस्काउंट कॅश फ्लो किती? -1,00,000 रुपीचं. हाय असं व्हॅल्यू हाय अशी पुटअप केली जाते, काय त्यात बदल होणार नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. हाय असं जवळ समजलं का? दुसऱ्या वर्षी बघा 10,000 रुपये. हां, तर मग अशी कॅल्क्युलेट केल्यासारखं 1/1 + 0.10, 10% आपण काढलं तर 0.9091 असा आपला डिस्काउंट फॅक्टर मिळतो. इंटू 10,000 केलं तर किती मिळतं आपल्याला? 9,091 मिळतं आपल्याला. तिसऱ्या वर्षासाठी कॅल्क्युलेट केलं आपण. तिसऱ्या वर्षी कसं येणार? 1/1.10 इंटू 1.10 इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला? 0.8294. आता पुढचं सांगा, तुम्ही सांगा आता पुढचं काय येणार आहे? डिस्काउंट फॅक्टर इज इक्वल टू 1/1.10 इंटू 1.10 इंटू 1.10 इज इक्वल टू किती येणार? 0.7513 येणार आहे. मग 0.513 इंटू काय येणार आपण? हॅलो, आवाज येते ना स्नेहल? आवाज येते का? हां, समजते का? पेज घेतल्याच ओपन केलंस का? नाही तर कॅल्क्युलेशन करत जाणार, पुढे थांबायला नको तुम्ही. हां, पेज कॅल्क्युलेशन समजतायत ना कसं करतायत आपण? मग तिसऱ्या वर्षीचं कॅल्क्युलेशन जर सांग काय होईल? काय तिसऱ्या वर्षीचं कॅल्क्युलेशन कसं आहे ते सांग जरा. तिसऱ्या वर्षीचं कॅल्क्युलेशन सांग. तिसऱ्या वर्षीचं कॅल्क्युलेशन काय येते? काढलीस काय तिसऱ्या वर्षीचं कॅल्क्युलेशन? तिसऱ्या वर्षीचं कॅल्क्युलेशन काय म्हणतंय बघ, सांग बघू. डिस्काउंट फॅक्टर इज इक्वल टू काय येणार? 1/1.10 इंटू 1.10 इंटू 1.10. तर किती येते ते? 0.7513. ओके. आता नेक्स्ट याला काय येणार आहे परत? परत नेक्स्ट किती येणार? 20,000 असेल तर काय ते 6830. ओके. मग 6830 इंटू 20 केलं तर ते किती आलं? 13,760 रुपये. परत सेम शेवटच्या वर्षाला किती आलं? 6209 इंटू 1,00,000 रुपीज, म्हणजे किती झालं? 52,090 असं आलं. ठीक आहे. आणि मग ह्या सगळ्यांची वजावट केली, -1,00,000 रुपये वरती आहे ना, वरनं 1,00,000 रुपये कॅन्सल केलं तर किती रुपये मिळतात आपल्याला? 618 रुपये. 618 रुपये मिळतात. 618 रुपये काय आहे? नेट प्रेझेंट व्हॅल्यू, सध्याची असणारी किंमत किती? ओके. सध्याची असणारी नेट प्रेझेंट व्हॅल्यू, म्हणजे सध्याच्या घडीला असणारी प्रेझेंट व्हॅल्यू किती? तर 668 रुपये असं मिळतं आपल्याला. ओके. So that nothing but your NPV, net present value, we have to calculate. समजलं का इथपर्यंत? ओके. आता नेक्स्ट आहे इंटरनल रेट ऑफ रिटर्न. आता हे काय एक्झाममध्ये विचारत नाही तुम्हाला जास्त करून, हे काय असं काय एवढं डिटेल येणार नाही. फक्त लक्षात ठेवा की रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं, नेट प्रेझेंट व्हॅल्यू कशाला म्हणायचं हे लक्षात ठेवा. डिस्काउंट फॅक्टर कशाला म्हणायचं, ह्या काही कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत, त्या तेवढं मात्र बारकाईने लक्षात ठेवा, त्यात काय हे करू नका. ओके. नेट प्रेझेंट व्हॅल्यू, त्यानंतर डिस्काउंटेड व्हॅल्यू, ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं नमूद करून ठेवा. ओके. आता थोडंसं पुढं जाऊया आपण परत एकदा. आता काय म्हटलं? इंटरनल रेट ऑफ रिटर्न. इंटरनल रेट ऑफ, पेज नंबर 30वरती बघा. इंटरनल रेट ऑफ रिटर्न. इंटरनल रेट ऑफ रिटर्न कशाला म्हटलं जातं? IRR. आता लक्षात ठेवा जर एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू थोडंसं आता शब्द कशी बनवायला चालू करा तुम्ही सर्वांनी. शॉर्ट फॉर्म बनवायला, लॉंग फॉर्म बनवायला चालू करा. ओके. नेट प्रेझेंट व्हॅल्यू, NPV कशाला म्हणायचं, ROI कशाला म्हणायचं, हे सगळं जरा एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू थोडंसं अभ्यास करायला चालू करा आतापासून. कारण
आता ज्या पद्धतीने MCQचे क्वेश्चन येत आहेत एक्झाममध्ये, आता यावर्षी पेपरचा पॅटर्न ठरला MCQ टाईपचा, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तुम्ही थोडंसं थेरॉटिकल करण्याबद्दल काही विषय नाही आहे. थेरॉटिकल तर माहीत असलंच पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे. पण शॉर्ट फॉर्म जे आहेत ते आत्तापासून जसं आपले येतील पुस्तकामध्ये तसे थोडेसे लिहून काढा सगळ्यांनी. प्रत्येक दिवशी एक 4-5 आपले येतात, तर प्रत्येक दिवशी थोडेसे काढून ठेवा, म्हणजे एक्झामच्या वेळेला तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागणार नाही, जास्त टेन्शन होणार नाही तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे, आपण कुठं आलतो बघा. तुम्हाला डिसिजन ट्री घेतला आहे काय मी? झालं का तुम्हाला डिसिजन ट्री? डिसिजन ट्री नाही झालं नसेल, तुम्हाला नंतर असेल. ठीक आहे, थोडंसं पुढं जाऊया. नाही घेतलं, तेच की घ्यायला लागेल थोडंसं. ठीक आहे, आपण इंटरनल रेट ऑफ रिटर्न बघूया. आपण इंटरनल रेट ऑफ रिटर्न काय म्हटलं आहे? इज अ डिस्काउंट रेट दॅट वुड बी प्रोड्यूस अन NPV of 0 for the project and can be used to compare different investment opportunities. There is a Microsoft Excel function used for the calculate. इंटरनल रिटर्न म्हणजे कसं आहे की तुम्हाला आतून म्हणजे ते NPV जे आहे तुम्हाला 0 असणार, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला काय मिळतं का इन्कम हे चेक करण्यासाठी म्हणून IRचा वापर केला जातो. ओके. डीलिंग विथ अनसर्टनिटी रिस्क इव्हॉल्युशन. कधी कधी रिस्क पण अराईज केली जाते. मी तुम्हाला मागचं उदाहरण दिलं होतं काल, की अचानक तुमचं समजा प्रोडक्टच खपायचं बंद झालं अचानकच, दुसरं कुठल्या मार्केटमध्ये चांगला स्ट्रॉंग तुमचा कॉम्पिटिटर आला, मग तुमचं परत मार्केटमध्ये तुमचं उतरायचं थोडासा प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. ओके. आता हे जे आहे जे डिसिजन ट्री वगैरे हे आपण परत नंतर हे आपण एक पुढचे चॅप्टर आपल्याला आहे त्या चॅप्टरमध्ये पण जास्त डिस्कस करू. सध्या आपण पुढच्याला जाऊ, प्रोग्राम मॅनेजमेंटला जाऊ. प्रोग्राम मॅनेजमेंट काय असतं? A group of projects that are managed in coordinate way to gain benefit that would be not possible where project be managed independently. Program management म्हणजे एखादा प्रोजेक्ट जो असतो तो एकट्या माणसाकडून हँडल होणे शक्य नसतं. एखादा प्रोजेक्ट जो असतो तो एका माणसाने हँडल करणं शक्य नसतं. त्यासाठी काय करणं गरजेचं असतं? प्रोजेक्टला कोऑर्डिनेट करणं, पार्टिशन म्हणजे डिवाईड करणं आणि त्याचं एक कोऑर्डिनेशन बनवणं खूप गरजेचं असतं प्रोग्राम मॅनेजमेंटसाठी. ठीक आहे. हे उदाहरण देता येईल तुम्हाला, गॅदरिंगसारखं उदाहरण देता येईल. गॅदरिंग केलं ना सगळ्यांनी, गॅदरिंग बघितले, तर गॅदरिंगमध्ये समजा परेशने एकट्याने ठरवलं बघ गॅदरिंग करायचं आहे, तर शक्य आहे का? परेश एकटा गॅदरिंग करू शकतो का? नाही. किंवा अरुण ढंग सरांनी सांगितलं बाबा, त्यांनी ठरवलं की गॅदरिंग करायला ठरवू शकतं का? होऊ शकतं का? नाही होऊ शकत ना. त्यासाठी काय करावं लागेल? मग तुम्हाला मॅनेज करावं लागेल ना, प्लॅनिंग करावं लागतं. त्यासाठी काय करावं लागतं? बरं, जेवणाचं काय करणार आहात, म्हणजे रिफ्रेशमेंट काय देणार असेल तर त्याची वेगळी नियोजन करायला लागेल. डान्स बसवणारे मुलं असं त्यांचं ऑडिशन घेणे, त्यांची यादी काढणे, त्यांचं सॉंग्स डिस्ट्रीब्युशन करणे, टाईम मॅनेज करणे, नंतर आपल्याला जर आपलं स्टेज लागणार तर स्टेजसाठीची तयारी करणे. ओके. एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतील आपल्याला. आणि जर आपल्याला प्राईज डिस्ट्रीब्युशन घ्यायचं तर प्राईज डिस्ट्रीब्युशन परत पाहुण्यांना वगैरे बोलवणे, त्यांना लेटर्स पाठवणे, त्यांना बोलवून घेणे, त्यांची येण्याची वेळ बघणे, त्या हिशोबाने प्राईज सर्टिफिकेशन बनवणे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे नंबर ऑफ थिंग्स आर देअर इन गॅदरिंग. सो गॅदरिंग करण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टींची गरज असते. मग ही जर गोष्टी करण्याची असेल तर त्या एकटा व्यक्ती ती करू शकत नाही, बरोबर ना. मग त्यासाठी काय करावं लागतं? मग टोटल सगळ्या गोष्टीचा प्लॅनिंग करावं लागतं, की काय काय करायचं, स्टेप बाय स्टेप सगळं प्लॅनिंग करून ठेवावं लागतं. आणि प्रत्येकाला काय करावं लागतं? काम हे ॲलोकेट करावं लागतं, काम हे डिवाईड करून द्यावं लागतं, आणि ते ॲलोकेट करून काम डिवाईड करून मग ते गॅदरिंग सक्सेसफुल होऊ शकतं. अशा पद्धतीने काम करावं लागतं. ठीक आहे. सो लाईक दिस वे की प्रोजेक्ट मॅनेजमेंट इज नॉट अ सिंगल टर्म, म्हणजे एकटा व्यक्तीकडनं होणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करणार आहे? प्रोग्राम मॅनेज करण्यासाठी आपल्याला नंबर ऑफ कोऑर्डिनेशनची गरज असते. ओके. प्रोग्राम प्रोग्राम काय असतो? स्ट्रॅटेजिक बिझनेस प्रोग्राम, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग्राम, रिसर्च डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप. आता मला सांग, स्ट्रॅटेजिक म्हणजे काय? स्ट्रॅटेजिक म्हणजे प्रोग्रामचे प्रकार दिलेत. हे प्रोग्रामचे प्रकार दिलेत. प्रकार कसे असतील बघा. स्ट्रॅटेजी म्हणजे बघा, स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला. स्ट्रॅटेजी म्हणजे कसं आहे? बरं, आयडिया वोडाफोनचं उदाहरण घेऊ. आयडिया आणि वोडाफोनचं उदाहरण घेऊ. आयडिया आणि वोडाफोन कंपन्या वेगवेगळ्या होत्या की नाही? आयडिया आणि वोडाफोन वेगळ्या कंपन्या होत्या ना, बरोबर ना. पण एकाच फील्डशी रिलेटेड होत्या, पण त्या वेगळ्या होत्या. पण त्यांच्या लक्षात काय आलं? आपली ताकद कमी पडणार आहे आता.
आपली ताकद एका ठिकाणी कमी पडणार आहे, तर मग आपण दोघांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी काय केली, स्ट्रॅटेजी बनवली. त्यांनी एकत्र येऊन काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवली. आता ती सक्सेसफुल किती झाली काय झाली आपण नंतर बघू. ठीक आहे, दॅट्स कॉल्ड स्ट्रॅटेजिक. म्हणजे काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवून तुम्ही एकत्र येता, तर म्हणायचं स्ट्रॅटेजिक. ओके ओके हां, म्हणजे काहीतरी ठरवता तुम्ही, ठरवून किंवा तुम्ही स्वतः काहीतरी ठरवता काय मी ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे. गनिमी कावा शिवाजी महाराजांचा शब्द आहे, गनिमी कावा वापरला. तर गनिमी कावा ही त्यांची पद्धत, स्ट्रॅटेजी होती, काम करण्याची पद्धत. गनिमी कावानं लढायचं आहे आपल्याला. ओके, सो लाईक दिस वे. हॅलो, हां ठीक आहे, इट्स ओके. ते का व्हिडिओ शेअर केले माहिती आहे का, ज्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना ते व्हिडिओ बघता यावेत म्हणून ते तसं केलेलं आहे. ठीक आहे, नेटवर्कचा कधी कधी इश्यू होतो ना, मग त्यासाठी ते व्हिडिओ आपण आपण घेतोय सिलेबस, तर आता ते कसं त्यांना बरं पडावं तुम्हाला शिकताना वगैरे, म्हणून ते आपण व्हिडिओ शेअर करतोय. म्हणजे काही लेक्चर मिस होतात, डिस्टर्बन्स होतो, तर ते प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला दिसतात म्हणून ते केलेत. ठीक आहे, असो. स्ट्रॅटेजी कळलं का तुम्हाला, प्रोग्रामचे प्रकार कळतात का बघा. स्ट्रॅटेजिक कळलं का, स्ट्रॅटेजी म्हणजे शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं आपण. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा पद्धतीनं आपली स्ट्रॅटेजी ठेवली, काय करायची, लढाई द्यायची म्हणून स्ट्रॅटेजी. सो दॅट्स युअर पॉईंट ऑफ व्ह्यू, कशा पद्धती तुम्ही लढाई म्हणजे तुमचा तो प्रोजेक्ट तुम्ही कसा कम्प्लीट करणार आहात वगैरे. ओके, बिझनेस सायकल प्रोग्राम. बिझनेस सायकल प्रोग्राम म्हणजे काय, बिझनेस सायकल एक प्रोग्राम म्हणजे तर मगासारखं उदाहरण आपण घेऊ. पहिल्या वर्षी 10,000 प्रॉफिट झालं, दुसऱ्या वर्षी 10,000 झालं. मग कंपनी विचार करते, अरे असं असं 10,000 आता आपलं कसं करून 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केलेत आपण, आणि यावर्षी 10,000 आता कशा आशानं आपण काय 10 वर्ष वाट बघायची प्रॉफिट मिळवायसाठी. तर मग कंपनी म्हणते नाही, आता आपला प्रसार मोठा पद्धतीने व्हायला, प्रसार मोठा व्हायला पाहिजे. मग आपण काय करतो, परत नव्यानं ते लॉन्च करायचा प्रयत्न करतो एखादी गोष्ट. ओके, सो दॅट असते बिझनेस सायकलिंग प्रोग्राम. नवीन फायनान्शियल इयरमध्ये त्या गोष्टी घडत राहतात. नेक्स्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग्राम. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग्राम म्हणजे काय असेल की वेगवेगळे ICT टूल्स, हार्डवेअर, सॉफ्टवेअर्स वापरले जातात मोठ्या पद्धतीनं, जेणेकरून प्रोग्राम चांगल्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत जाता येईल, पोहोचता येईल. काही रिसर्च डेव्हलपमेंट प्रोग्राम असतात. सपोज यू हॅव टू लॉन्च अ पेन ड्राईव्ह. ओके, पेन ड्राईव्ह बघितलं काय, 8 GB पेन ड्राईव्ह बघितला सर्वांनी, 2 GB चा, 8 GB चा, 1 GB चा, 4 GB चा, 16चा बघितलाय. 16चा बघितलाय का सगळ्यांनी. 16चा पेन ड्राईव्ह बघितला का, 16 GB चा पेन ड्राईव्ह बघितलेला आहे का. 32 GB चा पेन ड्राईव्ह बघितलाय, 32 GB चा पेन ड्राईव्ह बघितलाय, 64 GB चा पेन ड्राईव्ह बघितलाय, 500 GB चा पेन ड्राईव्ह बघितलाय. ओके, सो पेनड्राईव्ह कम्स इन टू मार्केट. मार्केटमध्ये पेनड्राईव्ह आता येत आहेत, हळूहळू लॉन्च होत आहेत. 500 GB चा येतोय, 106 म्हणा ते 160चा बहुतेक आला असेल मार्केटमध्ये. आता बहुतेक ह्याचा येण्याची शक्यता आहे, म्हणजे लवकरात लवकर 500 GB चा पेनड्राईव्ह येईल. नंतर भविष्यामध्ये 1 TB चा पेनड्राईव्ह सुद्धा येऊ शकतो, आणि त्यानंतर भविष्यामध्ये 2 TB चा पेनड्राईव्ह पण येईल मार्केटमध्ये. काय नॉट अ बिग डील. सो पेनड्राईव्ह किती मोठा आला, साईजचा कितीही मोठ्या साईजचा आला तरी पेनड्राईव्ह साईज मात्र तेवढीच राहणार आहे. पेनड्राईव्ह तेवढाच राहणार, 1 GB चा तेवढाच राहणार आहे, आणि 1 TB चा आला तरी तेवढाच राहणार आहे, काही बदल होणार नाही आहे. तर स्किल कुठं आहे या ठिकाणी, स्किल आहे या ठिकाणी की ते तेवढ्या साईजमध्ये बसवायचं आहे, हे स्किल आहे या ठिकाणी. सो दॅट्स कम्स अंडर रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम. अशा काही प्रोग्राममध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटची खूप गरज असते, आणि त्याच्यावरती खूप मोठा खर्च केला, त्याला म्हणतं रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम. आता इनोव्हेशन, पेनड्राईव्ह बनवणं हे काही इनोव्हेशन नाही आहे. पेनड्राईव्ह ऑलरेडी तयारच आहे मार्केटमध्ये, तुम्ही काय करू शकत नाही. पेनड्राईव्हमध्ये इनोव्हेशन काय, तर पेनड्राईव्हमधनं तुम्ही पेनड्राईव्ह इज वर्किंग ॲज अ हार्ड डिस्क. पेनड्राईव्ह हार्ड डिस्क म्हणून काम करू शकतो. पेनड्राईव्हमध्ये आणखी जागा पण वाढवू शकतो. पेनड्राईव्हमध्ये कॉम्प्रेशन करू शकतो. म्हणजे सोनीचा एक पेनड्राईव्ह होता, मला आठवते की एक आज 5, 6, 8, 10 वर्षापूर्वी पेनड्राईव्ह होता, सोनीचा पेनड्राईव्ह खूप महागडा मिळायचा तो.
तर त्या पेनड्राईव्हची फॅसिलिटी अशी होती की तो कम्प्रेस करायचा. म्हणजे पूर्वी कशी पेनड्राईव्हची साईज खूप असायची, म्हणजे 1 GB 2 GB एवढीच पेनड्राईव्ह असायची. पण त्यात सोनीमध्ये त्यांनी कम्प्रेशन नावाचं सॉफ्टवेअर टाकून दिलं. कम्प्रेशन कसं करणार की ते फाईल वगैरे असेल ना ते कम्प्रेस करून ठेवणार. म्हणजे 8 GB पेनड्राईव्ह 16 GB म्हणून काम करू शकत होता. अशा पद्धतीनं काहीतरी त्यांनी नवीन गोष्ट केली होती. फक्त ड्रॉबॅक हा होता की मूवीज वगैरे आपण तुम्ही कम्प्रेस नाही करू शकत. डॉक्युमेंट्स वगैरे काय असेल ते कम्प्रेस करता येईल, असं काय ते फॅसिलिटी आहेत. सो दॅट नथिंग बट वॉट इनोव्हेशन. सो समथिंग हॅज बीन न्यू. काहीतरी नवीन तुम्ही दिलं कस्टमरला की कस्टमर ते जास्त चांगल्या पद्धतीने करतो. दॅट्स कॉल्ड ॲज इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप्स. ओके. सो आय थिंक बऱ्यापैकी तुम्हाला कळलं असेल हे. ओके. आता 2 पद्धतीचे भांडणं असतात त्या ठिकाणी कंपनीमध्ये. एक असतं प्रोग्राम मॅनेजर, दुसरा असतो प्रोजेक्ट मॅनेजर. प्रोग्राम मॅनेजर काय करतो बघा, मेनी स्टिम्युलस प्रोजेक्ट. प्रोजेक्ट मॅनेजरचं काम आहे की ते प्रोजेक्ट सगळं कंट्रोल करणे. आणि प्रोग्राम मॅनेजर स्किल लागतं कसं की लॉजिक काय लावलं प्रत्येक प्रोजेक्टमध्ये, कसं प्रोग्राम तो त्याच्या पद्धतीनं डेव्हलप करू शकतो, हे स्किल असतं प्रोग्रामर लँग्वेजचं. सो मेनी स्टिम्युलस स्टिम्युलस प्रोजेक्ट. स्टिम्युलस म्हणजे हालचाल करत राहणे, काहीतरी नवीन नाविन्यपणा आणणे, असं करणे. आणि प्रोजेक्ट मॅनेजर एकाच प्रोजेक्टवरती एका वेळेला काम करू शकतो. प्रोग्राम रिलेटिंग विथ द स्किल्ड रिसोर्सेस. प्रोग्राम रिलेटेड स्किल पाहिजे तुम्हाला. स्किल असल्याशिवाय तुम्ही प्रोग्रामिंग करू शकत नाही. पर्सनल रिलेशनशिप विथ द स्किल्ड रिसोर्सेस. इम्पर्सनल रिलेशन विथ द रिसोर्सेस. त्याला काय असं प्रोजेक्ट मॅनेजरला काय आहे, तुम्ही रिसोर्स तुम्हाला आणून दिले, तुमचं तुम्ही बघा, ते आम्हाला प्रोजेक्ट वेळेत कम्प्लीट करून द्या, एवढाच अँगल असणार आहे. तो काय असं बघत बसणार नाही कुठला रिसोर्स काय करतो, असं काय. म्हणजे कंपनीला थोडक्यात कसं आहे की स्किल लेबर पाहिजे, पण ते एकदा घेतली की संपलं. त्या स्किल लेबरकडनं ते काम मला करून पाहिजे, बाकी मला देणं घेणं नाही. ते तुम्ही कशा आहात, काय आहात, तुमच्याकडे किती अचिव्हमेंट्स केलेत, काय देणं घेणं नसतं. त्यांना ते आउटपुट फक्त पाहिजे. ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्सेस यूज, मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस तो करतो प्रोग्रॅमर. पण मॅनेजर कसा असतो की ठीक आहे, डिमांड आली ते जास्त काही हे करत बसू नका, खर्च करू नका. आता ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे, ह्याच्यावरती तुम्ही कम्प्लीट करून प्रोजेक्टला वेळ द्या. ह्यात काय असतं, प्रोजेक्ट टेंड्स टू सिमिलर. म्हणजे तो एकासारख्या प्रोजेक्टवरती बऱ्यापैकी काम करत राहतो, कारण त्याला बऱ्यापैकी नाविन्यता मिळत राहते आणि तो त्या प्रोजेक्टवरती काय ते नवीन अपडेट्स करत राहतो. फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप, फक्त चॅटबॉक्स होता पूर्वी, नंतर आला डॉक्युमेंटेशन आलं, मग GI फाईल पाठवायला लागलो, मग आपण PDF फाईल पाठवतो, आपण वर्ड एक्सेल सगळे सगळं पद्धतीने काय करतो. सो दॅट नथिंग बट इनोव्हेशन. काहीतरी नवीन करत राहतो आपण. नेक्स्ट आहे स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्स. स्ट्रॅटेजिक प्रोग्राम बेस्ड ऑन OGC अप्रोच. OGC अप्रोच म्हणजे काय, ऑफिस ऑफ गव्हर्नमेंट कॉमर्स, OGC अप्रोच. आणि इनिशियली प्लॅन डॉक्युमेंट, प्रोग्राम मॅन्डेट डिस्क्राईब, जे काही करायचं ते ऑलरेडी मॅन्डेट लिहून केलेलं असतं, एक्झिस्टिंग ठेवलेलं असतं, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. मला ते बऱ्यापैकी हे सगळं वाचून घ्या. ते वाचून बघून घ्या थोडंसं. आपण आता नंतर 25 बेनिफिट्स एवढं काही हे लागणार नाही. जेवढं बेसिक आहे तेवढं फक्त समजून घ्या. डिटेल्स काय तुम्ही वाचून लक्षात येईल तुमच्या, थोडंसं बघून घ्या. ठीक आहे. पेज नंबर ओव्हरव्ह्यू ऑफ प्रोजेक्ट प्लॅनिंगचे रिलेटेड सगळं आहे, बऱ्यापैकी आहे. ठीक आहे. हे प्लॅनिंगचं मॅम ते मी डिस्कस एकदा केलेलं आहे. पेज नंबर 39वरती या. पेज नंबर 39वरती प्रोजेक्ट प्लॅनिंग संदर्भातला चार्ट आहे. मी ऑलरेडी डिस्कस केला आहे मागच्या एका लेक्चरमध्ये, त्यामुळे परत काही नवीन काही करायची गरज नाही. तरी पण इथं बघणार असाल तर बघून घ्या एकदा असा म्हणून या सगळ्यांनी. प्रोजेक्ट प्लॅनिंगच्या स्टेप्स आहेत, स्टेप्ससुद्धा बघून घेऊया. स्टेप बघा काय म्हटले, हे ऑलरेडी डिस्कस केलं आहे माझ्यामध्ये मी. सिलेक्ट प्रोजेक्ट 0th पोझिशनला पहिलं. ओके. नंतर काय म्हटलं, आयडेंटिफाय प्रोजेक्ट इन्फ्रास्ट्रक्चर. प्रोजेक्टला लागण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते, मग ते काय लागणार ते तुम्ही समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल आपण 2 मिनिटासाठी घेऊ. एक्झाम्पल समजा वी हॅव डिझाईन्ड वन प्रोजेक्ट फॉर कॅल्क्युलेटरसाठी आपण एखादा प्रोजेक्ट बनवणार असू, तर आपल्याला काय लागणार, तर आपलं सगळ्यात म्हणजे PC लागणार आहे, एक स्टाफ लागेल आपल्याला, सॉफ्टवेअर लागतील आपल्याला, तुम्ही जे काय तुमचा कंपायलर जो काय निवडाल, लँग्वेज कुठली निवडाल ती लागेल तुम्हाला. नंतर प्रोजेक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगायला लागतील तुम्हाला, तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये तुमचे काय फायदा काय होतील, कसं इंडस्ट्री त्याचा फायदा होऊ शकतो, वगैरे वगैरे तुम्हाला काय सांगायला लागतील. ऑब्जेक्टिव्ह फिक्स करायला लागतील की तुम्ही त्यातनं नेमकं काय निष्पन्न करणार आहात, काय त्यातून साध्य करणार आहात, ते ऑब्जेक्टिव्ह तुमचे फिक्स असले पाहिजे. म्हणजे त्यातून ॲडिशन होणार आहे, सबस्ट्रॅक्शन होणार आहे, मल्टिशन होणार आहे आणि डिव्हिजन होणार आहे. ह्या 4 गोष्टी परफेक्ट होणार आहेत. त्यात कोणत्याही पद्धतीचं केलं तरी, कोणत्याही मार्गाने तुम्ही केलं तर ते पूर्ण होणार असं तुमचं म्हणणं असेल तर ते तुमचा ऑब्जेक्टिव्ह झाला, तुम्ही फायनलाइज करता. कॅरेक्टरिस्टिक्स काय, तर कॅल्क्युलेशन खूप इझी असणार आहे, तुम्ही कीबोर्डचा डायरेक्ट वापर करू शकता, वगैरे वगैरे, हे तुमचे कॅरेक्टरिस्टिक्स समजा.
मग ठरलं काय तुमचं, तर हे कॅरेक्टरिस्टिक्स संपलं, सगळं झालं, हे सगळं वरच्या सेशनमध्ये सगळं पूर्ण झालं प्लॅनिंगमध्ये. पुढच्यात काय आलं, प्रोजेक्ट आयडेंटिफाय प्रोडक्ट्स अँड ॲक्टिव्हिटीज. तुम्ही काय करा, प्रोडक्टला आयडेंटिफाय करा, तुमच्या ॲक्टिव्हिटीज आयडेंटिफाय करा की तुम्ही काय देणार आहात आणि त्या गोष्टी देण्यासाठी म्हणून काय काय करावं लागणार आहे तुम्हाला ते आयडेंटिफाय करा, म्हणजे लिहून ते स्टेप आउट्स करा काय करावं लागणार तुम्हाला. नंतर काय म्हटलं त्यांनी, इस्टिमेट एफर्ट्स फॉर ॲक्टिव्हिटी. मग इस्टिमेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल हे मला बनवायचं आहे, हे स्टेप फिक्स आहे माझी, हे कॅल्क्युलेशन करायचं आहे, पण तो ॲडिशन कोण करणार आहे बाबा, तर हा पर्टिक्युलर व्यक्ती करणार आहे. मग तो व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीला बोलवायला लागेल, त्याला सांगायला लागेल, त्यानंतर कोड लिहून घ्यायला लागेल, मग त्याला काय काय लागणार त्या व्यक्तीला, तर त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एफर्ट सगळ्या ती यादी काढून घ्या. आता ॲक्टिव्हिटी ठरली, काय करायचं हे ठरलं, सगळं झालं, पण त्यामध्ये रिस्कसुद्धा भविष्यामध्ये येऊ शकते. सो प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी लागणारी रिस्कसुद्धा तुम्हाला मॅनेज करता यायला पाहिजे, ती रिस्कसुद्धा तुम्ही एकदा आयडेंटिफाय करून घ्या. इथं सगळं फायनलाइज झालं की मग त्याला एस्टिमेशनप्रमाणे ठरलेल्या ह्याच्याप्रमाणे त्याला काय करा, तुम्ही रिसोर्स ॲलोकेट करा. वन्स यू गिव्ह द ॲलोकेट रिसोर्सेस, रिव्ह्यू द प्लॅन. सगळ्या गोष्टी परत एकदा रिव्ह्यू करून घ्या की तुम्ही सगळं बरोबर केलेलं आहे का. असेल तर मग प्लॅनला एक्झिक्यूट करा. ओके, एक्झिक्यूट केल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं होतं आहे लोअर लेवल प्लॅनिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, एखाद्या व्यक्ती समजा ॲडिशन करायला बसला आहे, तर तो ठीक आहे, त्यानं सुरुवात ॲडिशन करायला घेतलं, तर त्याला नंबर कसे घ्यायचे आहेत, कुठल्या पद्धती नंबर घेणार आहे, टेक्स्ट बॉक्स कुठल्या पद्धतीचा घेणार आहे, टेक्स्ट बॉक्सचा कलर कसला असला पाहिजे, फॉर्म कसा असला पाहिजे, कॅल्क्युलेशन डायरेक्ट नंबर टाकून करता येणार आहे का, युजरकडनं रिक्वायरमेंट घ्यायची आहे का, युजर बोलल्यानंतर इव्हॅल्युएटमध्ये घेणार आहे, कसं घेणार आहे. तर हे सगळं लोअर लेवल प्लॅनिंग, मग त्याच्या पद्धतीनं त्याचं केलेलं जाणारं प्लॅनिंग हे सुद्धा ते बरोबर आहे का ते एकदा व्हेरीफाय करून घ्या की तो त्याला काय, तो कशा पद्धतीने त्या लोअर लेवलचं म्हणजे त्याच्या डेस्कवरती तो कसा प्लॅन करणार आहे. दॅट्स नथिंग बट लोअर लेवल प्लॅनिंग. तेही एकदा समजून घ्या, तेही चेकआउट करा आणि ह्या सगळ्याचा परत एकदा रिव्ह्यू करा हे सगळं बरोबर आहे का. रिव्ह्यू झाला आणि तुम्ही घेतलेला रिव्ह्यू, तुम्ही केलेलं प्लॅनिंग हे वरच्या तुमच्या ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड आहे का, तुमच्या कार्टशी रिलेटेड आहे का, हे एकदा व्हेरीफाय करून घेतलं की मग हे तुमचं प्रोजेक्ट प्लॅनिंग पूर्ण झालं. कळलं का. ओके, समजलं का. ही पूर्ण प्रोजेक्ट प्लॅनिंग अशा पद्धतीनं वर्कआउट करायचं असतं आपल्याला. तो चार्ट समजला का बघा सगळ्यांना. चार्ट दिलाय मी, तो समजला का बघा. समजलं का. चार्ट, प्रोजेक्ट प्लॅनिंगचा चार्ट कळला का. पहिला येणार 0 सेट प्रोजेक्ट, आयडेंटिफाय इन्फ्रास्ट्रक्चर. हां ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह ठरवा वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. ते वाचून घ्या, ऑलरेडी आपण डिस्कस केले याच्या अगोदर सुद्धा, हे माझ्यामध्ये ह्याच्या अगोदर झाले 2-3दा. ठीक आहे, स्टेप 1 झाले, 2 झाले, स्टेप्स आहेत या सगळ्या. स्टेप ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत आपण. स्टेप्स बघून घ्या, स्टेप्स खूप महत्त्वाचे आहेत, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू थोड्या स्टेप्स महत्त्वाचे आहेत. ओके, बघून ठेवा. ओके, डिझाईन वगैरे. गॅन चार्टबद्दल आपण थोडं डिस्कस आपण करायला लागेल. गॅन चार्ट, आणि तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा गॅन चार्ट लागणार आहे. पेज नंबर 51ला आहे बघा गॅन चार्ट. गॅन चार्ट पण थोडंसं बघून ठेवा. गॅन चार्ट लागणार आहे आपल्याला. तुम्हाला टास्क देतो, तुम्हाला पाहिजे मी आल्याकडे करून देतो आज ग्रुपवरती. सो गॅन चार्ट एक तुम्ही काय असतं याच्याबद्दल थोडंसं ओव्हरव्ह्यू काढून ठेवा. उद्याच्या लेक्चरला आपण ते गॅन चार्ट डिस्कस करू. ठीक आहे, आज थांबूया आपण इथं.